नमस्कार मित्रांनो, मी किशोर कुमार श्रीधर दीक्षित ज्योतिषी। आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनचरित्राबद्दल बोलणार आहोत, त्यांच्याबद्दल माहिती सांगणार आहोत। आपणास ती नक्कीच आवडेल अशी मला अपेक्षा आहे आणि मी आता स्वामी समर्थ चरित्राला सुरुवात करीत आहे। आपण ती भावपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐकावी अशी विनंती। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील महान संत असून त्यांची ख्याती अक्कलकोट स्वामी म्हणून आहे। त्यांचे कार्य व जीवन भारतीय संत परंपरेतील महत्त्वाचा अध्याय मानला जातो। त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टी गूढ आणि रहस्यमय आहेत। त्यांचे संपूर्ण जीवन ईश्वर भक्ती, अध्यात्म आणि मानवतेच्या सेवेसाठी समर्पित होते। त्यांचा जन्म आणि बालपण। श्री स्वामी समर्थ यांचा जन्म आणि त्यांचे बालपण याबाबत नेमकी माहिती उपलब्ध नाही, परंतु असे मानले जाते की ते दत्तावतार होते आणि त्यांचा उगम मध्य प्रदेशातील उज्जैन जवळ करमाळा नगरी येथे झाला। काही मान्यतानुसार ते श्रीपाद, श्रीवल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या परंपरेतील दत्तावतार आहेत। श्री स्वामी समर्थ यांचा जीवन प्रवास। श्री स्वामी समर्थ यांचा जीवन प्रवास अत्यंत गूढ होता। त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केल्या आणि विविध प्रदेशात भटकंती केली। ते काशी, प्रयाग, गंगा किनारी, हिमालय, नेपाळ, राजस्थान, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र अशा विविध ठिकाणी गेले। त्यांनी अनेक शिष्यांना आध्यात्मिक मार्ग दाखवला आणि लोकांचे प्रश्न सोडवले। अक्कलकोटला आगमन झाले। स्वामी समर्थांनी अखेरीस सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आपले वास्तव्य केले। अक्कलकोट येथे त्यांनी लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले आणि अनेक भक्तांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत केली। त्यांच्या चमत्कारी आणि कृती उपदेशनामुळे लोकांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास बसला। त्यांचा स्वभाव आणि शिकवण। श्री स्वामी समर्थांचा स्वभाव अतिशय करुणामयी आणि शांत होता। त्यांना कोणत्याही धर्म, जात किंवा वर्गातील लोकांमध्ये भेदभाव केला नाही। त्यांची शिकवण साधी होती। ईश्वराचे नामस्मरण करा, सेवाभाव ठेवा आणि कर्तव्य पार पाडा। ते म्हणत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, ही त्यांची प्रसिद्ध उक्ती होती। त्यांचे चमत्कार। श्री स्वामी समर्थांनी अनेक चमत्कार केले। यामध्ये रोगमुक्ती, भक्तांच्या समस्येवर निराकरण आणि भूतबाधा दूर करणे यांचा समावेश आहे। त्यांच्या चमत्कारांनी भक्तांना दृढ विश्वास निर्माण झाला। मृत्यू महासमाधी। श्री स्वामी समर्थांनी 30 एप्रिल 1878 रोजी अक्कलकोट येथे महासमाधी घेतली। त्यांच्या समाधीस्थळाला आजही स्वामी समाधी मंदिर म्हणून ओळखले जाते आणि हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे। वारसा आणि प्रभाव। आजही श्री स्वामी समर्थांची उपासना महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश मोठ्या भक्तिभावाने केली जाते। त्यांच्या उपदेशावर आधारित अनेक धार्मिक ग्रंथ, स्तोत्रे आणि भजने तयार करण्यात आली आहे। श्री स्वामी समर्थ सेवाव्रत ही संस्था त्यांचे विचार आणि उपदेश पसरवण्यासाठी कार्यरत आहे। श्री स्वामी समर्थांचे मंत्र आणि स्तोत्रे। त्यांचा तारक मंत्र श्री स्वामी समर्थ हा आहे। भक्त त्यांचे स्तोत्र म्हणून स्वामी समर्थ गजर आणि दत्तस्तव म्हणतात। महत्त्वाचे संदेश। श्री स्वामी समर्थांनी लोकांना भौतिक सुखाच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक शांती आणि साधनेसाठी प्रोत्साहन दिले। त्यांनी अहंकार त्यागून सेवाभाव जोपासण्याचे महत्त्व सांगितले। निष्कर्ष। श्री स्वामी समर्थ यांचे जीवन मानव जातीसाठी एक आदर्श आहे। त्यांच्या शिकवणी आजही अनेकांना प्रेरणा देतात। अक्कलकोट येथे त्यांचे दर्शन घेण्यासाठी आजही लाखो भक्त जातात। श्री स्वामी समर्थ हे दैवी शक्तीचे मूर्तिमंत स्वरूप होते आणि त्यांचा संदेश मानव जातीसाठी सदैव मार्गदर्शक राहील। मित्रांनो, आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दलची माहिती सांगितली आहे। जर ही माहिती आपणास आवडली असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।